नमस्कार मंडळी, मी अश्विनी तुमचे स्वागत करत आहे अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे भाजीचा वेगळा प्रकार पाहणार आहोत। तो आपण राईस आणि चपाती दोन्हीवर खाऊ शकतो। तर त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा जेव्हा येतो तेव्हा हा तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटेल तो नक्की कमेंट्सद्वारे सांगा आणि लाईक करा। तर चला तर आपण इथे डाळ पालक बनवणार आहोत। त्यासाठी एक वाटी स्वच्छ धुवून मी इथे तूर डाळ घेतलेली आहे। तसेच एक जुडी पालक स्वच्छ साफ करून कट करून नंतर वॉश करून घेतलेला आहे। तसेच थोडेसे मी इथे नारळाचे तुकडे घेतलेले आहेत। तसेच तुम्ही इथे ओला नारळ पण वापरू शकता। एक कांदा, एक टोमॅटो, 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कुट्टा। तसेच येते मी हळद 1 चमचा वापरलेली आहे आणि जेवढ्या भाज्या डुबतील एवढेच पाणी टाकायचे, का तर आपला पालक टोमॅटोला ऑलरेडी पाणी सुटत असते। जास्त पाणी पडल्यास भाज्या पानसट बनू शकतात। तर इथे मी थोडेसे तेल आणि 1 चमचा टाकलेला आहे, जे की कुकरमधून बाहेर येऊ नये, आणि ह्याचे झाकण लावून मी 2 ते 3 शिट्या काढून घेतलेल्या आहेत। आता कुकर थंड झालेला आहे, हे पाहू शकता आपल्या भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। तर मॅश केल्यानंतर पहा, पाणी जास्त झालेले नाही, परफेक्टली व्यवस्थित झालेले आहे। त्यामुळे कधीही भाज्या शिजायला टाकताना कुकरला जेवढ्या भाज्या असतील तेवढेच पाणी टाकायचे, जास्तीचे पाणी टाकायचे नाही। वाटलेस तर तुम्ही भाजी बनवता ना, तुम्हाला जशी भाजी पाहिजे तशी पाणी वापरू शकता। इथे आता व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते की आपल्या भाजीची कंटेस्टी कशी आहे, हे पाहू शकता। तर आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे। मी इथे कढई गरम करून त्यात 2 चमचे तेल गरम केलेले आहे। त्याच्यामध्ये जिरे तसेच मोहरी व्यवस्थित तडतडून घेतली। कढीपत्त्याची 4-5 पानं टाकून व्यवस्थित फ्राय होऊन दिले। नंतर याच्यामध्ये मी 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकली आणि व्यवस्थित त्याला हलवून घेतले। जेव्हा त्याचा सुगंधी असा वास सुटला, म्हणजेच जेव्हा अद्रक लसूण व्यवस्थित फ्राय होते तेव्हा त्याचा एक छान असा वास सुटतो, त्यावेळेस मी त्याच्यामध्ये 1 चमचा हळद मिक्स केली। आणि हळद मिक्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये तसेच गरम मसाला, हिंग, धने पावडर आणि लाल मिरची पावडर, तुम्हाला इथे आवडत असेल तर तुम्ही गोडा मसाला किंवा कांदा लसूण मसाला पण वापरू शकता, व्यवस्थित टाकून मिक्स करून घेतले। आणि मसाला करपू नये म्हणून मी इथे 1 ते 2 चमचे पाणी टाकून घेतले, ज्याने की आपल्या मसाल्याचा कलरही आहे तो राहतो आणि मसाला करपत पण नाही आणि करपट वास पण येत नाही। तर इथे व्यवस्थित आपला मसाला बनवून तयार झालेला आहे। याच्यामध्ये मी थोडी कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे आणि 1 बाईट बटर टाकून घेतलेली आहे। बटर टाकल्यानंतर जेव्हा आपण डाळ पालक बनवतो तो एकदम खायला टेस्टी लागतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तर इथे आपला बटर पूर्ण मेल्ट झालेले आहे आणि मसाल्यालाही सुगंध असा वास येत आहे, हे पाहू शकता। आपला मसाला व्यवस्थित झाला आहे। याच्यामध्ये मी डाळ पालक टाकून घेतले, याला व्यवस्थित मिक्स करून घेतले। इथे तुम्हाला जसे घट्ट आवडत असेल, राईस बरोबर घट्ट डाळ पालक छान लागतो, पण तुम्हाला इथे जर रोटीवर खायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी वापरून ह्याला आणखी थोडेसे पातळ करू शकता आणि व्यवस्थित हलवून याला उकळी येऊ द्या। मी आता ह्या कंटेस्टमध्ये ठेवणार आहे। हे पाहू शकता, ते व्यवस्थित ह्याला उकळी पण यायला सुरुवात झालेली आहे। तर मी याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे। तर इथे आपला डाळ पालक बनवून तयार आहे। जेव्हा आपल्याकडे त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, वेगळं काही बनवायला नसते, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर जेव्हा ह्या भाजीला उकळी येते, गॅस बंद करून ठेवता, त्यावेळेस तुम्ही थोडे तेल गरम करून मिरची पावडर किंवा कलरची बेडगी मिरची पावडर असते त्याचा तडका लावा। आपली भाजी खायला अत्यंत उत्तम आणि परफेक्टली होईल।